नियोजन आणि इतर मागासवर्गीय निधीचा मागणी पाठपुरावा सातत्याने करत होतो. त्यापैकी या अगोदर 2 डीपी आपल्या चालू झालेल्या आहेत आणि आता 2 नवीन मंजुरी ज्या पहिल्याच मंजूर होत्या पण काही कारणास्तव थकीत राहिल्यामुळं रिन्यू करून आपण मंजूर करून आज प्रत्यक्ष कामाला सुरुवात करतोय. या भूमिपूजनाच्या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेली भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते आणि माजी जिल्हा परिषद सदस्य शांतीलाल नाना कोपनर, तसेच गावातील सर्व सोसायटीचे सदस्य, संचालक, चेअरमन, ग्रामपंचायतचे आजी माजी सरपंच सदस्य, सर्व ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत आज हा कार्यक्रम होतोय. खरं तर जिल्ह्याचं नियोजन करत असताना महाराष्ट्र राज्य विधान परिषदेचे सभापती माननीय राम शिंदे साहेब, तसेच अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नियोजित आणि दूरदृष्टीच्या दृष्टिकोनातून होत असलेल्या कामाच्या पाठपुराव्याला सातत्यानं आम्हाला बळ देणारे माजी जिल्हा परिषद सदस्य शांतीलाल नाना कोपनर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही काम करत असताना जो पाठपुरावा केला त्याला यथोचित 100% यशच आलेलं आहे आणि त्यातूनच हा वटवृक्ष विकासाचा वटवृक्ष उभा राहतोय. तालुक्यात आणि गावागावात विकासाची कामं होत आहेत. सौर ऊर्जेचीही आपण मागणी केलेली आहे. रस्त्यांच्या मागण्या केलेल्या जवळजवळ 70-80% रस्ते पूर्ण आहेत. पाण्याची योजना आपली काही कारणास्तव रखडलेली आहे, तरी त्यातलंही 60% काम, विहिरीचं काम पूर्ण झालं आहे, पाईपलाईनचं 70% काम पूर्ण आहे आणि आता जिल्हा नियोजनमधून गावातील विद्युतीकरणाच्या कामाचंही भूमिपूजन झालेलं आहे. तरी सर्व ग्रामस्थांना आता विनंती करण्याची गरज नाही, कारण इथून पुढं होणारी सर्व लाईट ही केबलद्वारे येणार आहे. त्याचं कोटेशन हे पोलवरूनच राहणार आहे. त्यामुळे कोणाला कोटेशन घ्या किंवा वर्गणी द्या म्हणायची गरज नाही, कारण प्रत्येक महिन्याला आपलं बिल भरलं तरच आपल्याला लाईट मिळणार आहे आणि चांगली लाईट पैसे देऊन मिळावी यासाठी आपण हा प्रयत्न केलेला आहे. तरी उपस्थित सर्वांचे मी अभिनंदन करतो आणि या कार्यक्रमासाठी नानांनी वेळ दिला त्यांचं ग्रामस्थांतर्फे आभार मानतो. अहिल्यानगर जिल्ह्याचा विकास होत असताना अहिल्यादेवीच्या कृपादृष्टीने आज ताजू बरकड वस्ती आणि इतर वस्त्यांना जिल्हा विकास नियोजनामधून आणि दलित वस्तीच्या योजनेमधून गेल्या वर्षभरापासून 4 डिप्या या माध्यमातून मंजूर झालेल्या आहेत. एक्सप्रेस फीडर वेअरमधून ही लाईन सुविधा उपलब्ध होत असल्याने आपण नेहमी पाहतो की लाईटचं सिंगल फेजच्या आणि इतर लाईटमध्ये सातत्याने व्यत्यय येत असल्यामुळं जिल्हा विकास नियोजनामधून एक्सप्रेस फीडर वेअरमधून ही लाईन योग्यरीत्याने चांगल्या पद्धतीने सर्व समाज घटकांना, सर्व गावांना, सर्व वस्त्यांना मिळावी यासाठी सातत्याने प्रयत्न करणारे आपल्या विधान परिषदेचे सभापती माननीय नामदार राम शिंदे साहेब, तसेच या जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे साहेब यांच्या अथक अशा प्रयत्नामधून आज आपण जिल्हा नियोजनातून या गावाचा विकास साधत असताना आपण या योजनेचा इथं निश्चितपणानं चांगला उपयोग झालेला आहे आणि या माध्यमातून आज त्याचं आपण भूमिपूजन करून आज कामाला निश्चितपणानं सुरुवात होते आहे. चांगल्या कामासाठी नेहमी भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून गेल्या 10 वर्षापासून आलेलं सरकार, मध्यंतरीची 1-2.5 वर्षे आपल्या दृष्टीने अडचणीची गेली, परंतु पहिले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 5 वर्षाचा काळ आणि नंतरचा 2.5 वर्षाचा आणि आत्ता सुरू होत असलेला हा 5 वर्षाचा काळ, यामध्ये सर्व गावाचा विकास साधत असताना आपल्या तालुक्याचा आणि अहिल्यानगरच्या विकासाला प्राधान्य देणारं हे सरकार आणि त्या माध्यमातून आज आपल्या गावामध्ये वस्तीवर आज या एक्सप्रेस फीडर वेअरचं भूमिपूजन झालेलं आहे. यासाठी आवर्जून सर्व ग्रामस्थ यामध्ये उपस्थित आहेत. आजी माजी सरपंच आहेत, सोसायटीचे चेअरमन आहेत, सर्व तरुण युवा कार्यकर्ते या निमित्ताने उपस्थित झालेले आहेत. अशा गोड अशा कार्यक्रमासाठी तुम्ही सर्वांनी मला निमंत्रित केलं आणि मीही तातडीने वेळ काढून
आपल्या सर्वांच्या गाठीबिटी घेण्यासाठी आणि या भूमिपूजनासाठी मी हजर राहिलो. तसंच आपल्याला प्रसारमाध्यमाचं निश्चितपणानं आपल्या भागातलं चांगलं काम करत असताना आपला देवा खरात या टायमाला उपस्थित राहून आपलं सर्वांचं जे काम चाललेलं आहे त्याचा उहापोह करण्यासाठी तोही उपस्थित झाला आहे. त्याला पण तुमच्या सर्वांच्या वतीने धन्यवाद देतो. आणि ग्रामस्थांच्या माध्यमातून गावाच्या विकासाला चालना देत असताना एकजुटीने सगळ्यांनी प्रयत्न केला पाहिजे. गावामध्ये प्रत्येक इलेक्शन होत असताना ते ग्रामपंचायत असेल, सोसायटी असेल, पुढं तालुक्यातल्या पंचायत समिती, जिल्हा परिषद असतील, तसंच विधानसभा, लोकसभा ह्या निवडणुका आपण सातत्यानं करत राहतो. हे लोकशाहीचा एक भाग आहे. लोकशाहीमध्ये या निवडणुका अटळ आहेत. आपली एखाद्या गावाची बिनविरोधी इलेक्शन ग्रामपंचायतची नाही झाली, सोसायटीची नाही झाली, तरी पण इलेक्शनचा तेवढा 8-15 दिवसाचा पिरियड सोडला तर निश्चितपणानं आपण सर्वांनी आपापलं कर्तव्य आणि जबाबदारी म्हणून आपलं सर्वांचं स्नेहभाव जपणं आणि गावाच्या विकासाला चालना देत असताना सगळ्याची एकजूट ठेवणं ही महत्त्वाची असते. आपण नेहमी पाहतो की गावात गटतट पडले, ग्रामपंचायतीच्या निवडणुका झाल्या की 6-6 महिने, 12-12 महिने कोण कोणाला बोलत नाही. लय तर तुमचं नाव सांगा. मी बाळासाहेब शिवराम साबळे, माजी सरपंच, ताजू तळवडी. आज ह्या भूमिपूजनच्या निमित्ताने आज आपले शांतनाथ नाना यांच्या हातचे आपले पूजन केलेलं आहे. आज आपल्या गावासाठी आपण 1 महिनाभर झालं कंप्लीट. आपल्या 1 DP होती आपल्या गावाला, तर आपल्या दुसऱ्या DPसाठी प्रयत्न आपलं चालूच होतं. तर आपली 1 DP असल्यामुळे सतत सारखीच तिचा घोटाळा होत होता, कारण तिला लोड असायचा. त्याच्यामुळं मग काय परत आपण असंच सारखं इलाज भाऊला सारखं बोलून सारखं माझं सारखं सांगणं असायचं की इलाज भाऊ काहीतरी प्रयत्न केला पाहिजे. इलेक्शनच्या टायमाला मी तुम्हाला तुम्ही शब्द दिला होता की आपण ही कामं करू, ती कामं करू. मग आपलं सगळं कामं झाली जवळजवळ, फक्त 1 काम राहिलं होतं आपलं, हे लाईटचं DPचं दुसऱ्या DPसाठी. मग ती बी आता इलाज भाऊनी नानांच्या मागं लागून वरच्या पातळीवर सर्वांचं सारखं मार्गदर्शन घेऊन त्याचं आज उद्घाटन केलेलं आहे. तरी आपली आज बरकाड वस्तीवर आता इथून पुढं आपल्याला लाईटची काही अडचण येणार नाही, कारण आता आपल्याला 1 DP असल्यामुळं आपल्याला सारखंच महिना, 1.5 महिना, 15 दिवस अंधारात राहावं लागायचं. आता सध्या ह्या महिन्यात जवळजवळ 2-3 मुली डिलिव्हरी झाल्या होत्या. त्यांची इतकी परिस्थिती भयानक होती, पण तेवढं करून बी तरी बी इलाज भाऊला मी फोन करायचो सतत. इलाज भाऊनी तेवढं करून बी 1 DP मागावली, ती आणली. परत काय तिचा परत प्रॉब्लेम आला, ती परत जळाली. परत 8 दिवस गेलं त्यातून. आता त्यातून परत ही प्रयत्नातून चांगलंच झालं. नानांचं बी सहकार्य आता ह्याच्यात इलाज भाऊनी प्रयत्न करून आता ही माजी सरपंच सागर भाऊ कांबळे यांचं सहकार्य होतं. परत माझे सरपंच शिवाजी भाऊ बारकाडे यांचं चांगलं मार्गदर्शन सतत राहिलं. त्यांचं मी सगळ्यांचं धन्यवाद देतो आणि थांबतो.